नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. काल आपण ज्या पद्धतीने मार्केटची दिशामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या ना, त्याच अकॉर्डिंगली आज सुद्धा मार्केट आपलं रिएक्ट झालेलं आहे. आता काल आपण ज्या काही गोष्टींबाबत चर्चा केली होती, त्या सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये प्रॅक्टिकली होताना दिसत आहेत. पण जर का प्राइस एक्शन आजचं ओव्हरऑल बघितलं ना, तर त्या प्राइसमध्ये काही स्ट्रेंथही दिसत नाहीये. स्ट्रेंथ म्हणजे काय? काही ताकद दिसत नाहीये. मार्केट आपलं वरच्या दिशेने गेलेलं आहे. हायर हाय, हायर लोचं फॉर्मेशन करत-करत फायनली 23,000 या लेव्हलच्या वरती मार्केट क्लोज झालेलं आहे. बरोबर? पण जे काही म्हणतो ना आपण, की एक प्राइसमध्ये स्ट्रेंथ असते, एक ताकद असते प्राइसमध्ये. त्या ताकदीने प्राइस ही वरच्या साइडनं गेलेलीच नाहीये. जर का तुम्ही एक गोष्ट पाहिली, पहिल्यांदा मार्केटमध्ये ह्या पॉइंटला सेलिंग आली. दुसऱ्यांदा एक्झॅक्टली 23,000च्या लेव्हलला सेलिंग आली. पुन्हा इथे इम्पल्सने खूप जास्त ताकद लावून इथे मार्केटने ब्रेकआउट देखील करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि ब्रेकआउट केल्यानंतरनं सुद्धा एक आहे. याचा अर्थ काय आहे ते सेलर्सनी ते पुश करण्याचा प्रयत्न केलाय. चला थोडीशी ड्रॉइंग इथे घालवतो मी. तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल. ही जी काही कॅन्डल आहे ना मित्रांनो, ही सेलर्सची कॅन्डल आहे. सेलर्सनी इथे पुन्हा एकदा ह्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या बायर्सनी काय केलेलं आहे, काल सुद्धा ही थिअरी तुम्हाला शिकवली आहे मी. काय शिकवलेली आहे? इथे बायरने इथे पुन्हा एकदा ताकद लावली. पुन्हा इथे सुद्धा रेड कॅन्डल बनल्यात की ह्या सगळ्या रेड कॅन्डल आहेत. पण जर का तुम्ही नीट इथे पाहिलत ना, थोडंसं मी चार्टला झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, की या पॉइंटला काय झालेलं आहे. ओके. इथे आता एक गोष्ट बघा, ही पहिली रेड कॅन्डल. यामध्ये ज्या पद्धतीची स्ट्रेंथ ही तुम्हाला दिसत आहे, ती या 3 कॅन्डलमध्ये दिसते का हो? नाही दिसणार. ह्या एका कॅन्डलमध्ये दिसली, पण लगेच त्यानंतर बघू शकता, एक रिजेक्शन कॅन्डल बनली. ही कॅन्डल सुद्धा रेड होती. बट पुन्हा एकदा प्रेशर लावून ही ग्रीनमध्ये कन्व्हर्ट झाली. पुन्हा एकदा रेड कॅन्डल आली. परत बायर्स आले आणि पुन्हा स्ट्राँगली वरती घेऊन गेले. पण मला एका गोष्टीचं उत्तर समजत नाहीये. 23,000 ही लेव्हल आपण काल सांगितलेली होती. आता या लेव्हलला सेलर्स एवढ्या प्रमाणात का ॲक्टिव्ह झालेले आहेत? आणि सेलर्स ॲक्टिव्ह झालेत ह्याचं मला आश्चर्य वाटत नाहीये. आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटतंय माहितीये का? जर का कन्सॉलिडेशन एवढं होतंय, एवढी जास्त रेंज ही टाईट झालेली आहे. रेंज ही सगळी सेलरच्या साइडनं झालेली आहे. तर मग ही जी काही लास्टला आलेली बायिंग आहे, ही कशासाठी आणली? काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जर का आपण मागचे काही सेशन बघितले, तर डेच्या स्टार्टिंगलाच इथे थोडाफार व्हॉल्यूम दिसतोय. दिवसभर व्हॉल्यूम इथे डेड पडला होता. अचानक इथलं कन्सॉलिडेशन झाल्यानंतरच क्लोजिंग सेशनमध्ये काय एवढा व्हॉल्यूम आलाय? काहीतरी गडबड वाटते ना प्राइसमध्ये. काहीतरी गडबड वाटते. रिटेलर सगळे कॉल घेऊन गेलेत आज. डेटा बघितल्यावर आपल्याला स्पष्ट समजतंय. डेटामध्ये एक गोष्ट क्लिअर होते. डेटा मी चेकआउट केलेला आहे. तर रिटेलर्सचे कॉल घेऊन गेलेले आहेत. पण जे काही एफ-आयज आणि प्रो प्लेयर्स आहेत ना, ते एवढे म्हणजे कन्फर्म नाहीयेत मार्केटवरती. त्यांनी त्यांच्या पोझिशन एवढे रिव्हील केले नाहीत. इमॅच्युअर डेटा आलाय आजचा. आता डेटा काय आला एकदा चेक करूया. देन मी तुम्हाला पुढे सांगतो काय घडू शकतं ते. आता मेसेज आपण केलेला आहे तयार. एक्झॅक्टली केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला चेकआउट करायच्या आहेत. बघा, इथे एक गोष्ट पाहिली तर मार्केटची दिशा ही जी काही कालची होती आपली, ओके. कालची जी काही मार्केटची दिशा होती, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दिसत होत्या आपल्याला. पण एक गोष्ट जर का बघितली तर बुलिश विथ कॉन्शियस असं सेंटिमेंट होतं मार्केटमध्ये. डेटा आपल्याला काय सांगतोय? ओव्हरऑल जे काही या डेटावर एनालिसिस केलेलं एक बायस आहे 2 शब्दात. बुलिश पण आहे, पण थोडं सतर्क राहावं. काहीतरी गडबड आहे मार्केटमध्ये. ती गडबडच दिसलेली चार्टमध्ये कन्फर्म झालेल्या त्या गोष्टी. ओके. आता हे कालचे सगळे स्टॉक्स तुम्हाला दाखवले. आज पण अशा स्टॉकमध्ये आपण काम केलंय बरं का. व्हिडिओला आत्ताच सोडून जाऊ नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. इथे एक गोष्ट चेकआउट करा मित्रांनो, की उद्याचा जो काही डेटा आहे, या बाकीच्या गोष्टी तुम्ही रीड करा ग्रुपवरती आल्यानंतरनं. आपण आता प्रॅक्टिकली डायरेक्टली डिस्कस करूया, की उद्याची संभाव्य हालचाल काय आहे? उद्याची संभाव्य हालचाल ही आहे मित्रांनो 22,950 आणि 22,850 हा जो काही आपला सपोर्ट झोन आहे. थोडक्यात 23,000चा झोन पकडा. जो की आता सपोर्ट झालेला आहे मार्केटसाठी. बिकॉज काय, की रेझिस्टन्स होता त्याला मार्केटने ब्रेक केलेला आहे. मी तुम्हाला ही थिअरी शिकवली आहे सर्वांना. रेझिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट.
ही थ्योरी आता मार्केटमध्ये अप्लाय होत आहे आणि हा आपल्यासाठी उद्या इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे. कुठला असणार आहे मित्रांनो? इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आपल्यासाठी असणार आहे 22,950, 22,850. हा जो काही झोन आहे तो होल्ड झाला नीट, अपसाइडचं कंटिन्युएशन येऊ शकतं. परत अपसाइड येण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? अजून सुद्धा अपसाइड येण्यासाठी अजून एक कन्फर्मेशन हवं. 23,200 आणि 23,300 हा जो काही झोन आहे ना, तो डिसिजिव्हली ब्रेक झाला पाहिजे. डिसिजिव्हली ब्रेक म्हणजे काय? की तो स्ट्रॉंग प्राइस एक्शन बिल्डरने ब्रेक झाला पाहिजे. आजचा जो काही 23,000 ब्रेक झालाय ना, त्याला मी डिसिजिव्हली ब्रेक झाला असं म्हणणार नाही. कारण खूप वेळा मार्केटने रिजेक्शन खाल्लंय, सेलर्स आले, तिथे कन्सॉलिडेशन केलं, म्हणजेच काही सस्टेन झालं मार्केट. ठीक आहे. पण डिसिजिव्हली ब्रेक होणं आणि सस्टेन होणं खूप जास्त फरक आहे. डिसिजिव्हली ब्रेक पण झाला पाहिजे, वरती सस्टेन पण झालं पाहिजे आणि मग ते वरच्या साईडला गेलं पाहिजे. ओके. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट होऊ शकते, शार्प ब्रेकआउट सुद्धा येण्याची शक्यता दिसत आहे. ओके. 22,850च्या खाली गेलं तर सेलिंग येण्याची शक्यता आहे. बघूया आता कसं काय होतंय उद्याचं मार्केट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रेजिस्टन्स जवळ असल्यामुळे फेक ब्रेकआउट, रिजेक्शन दिसू शकतं, जसं आज दिसलं आपल्याला. इंट्राडे मध्ये व्हॉलॅटिलिटी राहण्याची शक्यता आहे रेजिस्टन्स झोनच्या जवळ. आता हे सगळा जो काही डेटा आपण अनालिसिस केलेला आहे, ओके, ह्याच्या सगळ्या वरच्या तुम्हाला कंडिशन दिसतात या सगळ्या. याच्यावरून एक बायस डिस्कस होतो. तो मित्रांनो बायस असा आहे, बुलिश तर आहे बट कॉन्शियस नियर द रेजिस्टन्स. बघा, कॉन्शियस नियर द रेजिस्टन्स याचा अर्थ काय आहे? थोडस चार्ट वरती शो आउट करतो. हे बघा, हा जो काही रेजिस्टन्स होता, हा मार्केट साइड रेजिस्टन्स होता, तो आता सपोर्ट झालेला. वरती रेजिस्टन्स कुठला आपला? 23,200 आणि 23,300. ह्या लेवलला थोडंफार कॉन्शियस राहण्याची गरज आहे. म्हणजे हे जे काही दोन लेवल आता मार्केटच्या झोन मध्ये आहे ना, हा झोन आपल्यासाठी टोटली कॉन्शियस राहायला सांगतोय. सांभाळून राहावा, सांभाळून काम करा, गडबड ही करू नका. हेच सांगतोय आपल्याला आत्ताचा डेटा. ओके. सो उद्या मार्केटमध्ये काहीतरी गडबड होणार असं मला वाटत आहे, कारण मार्केटचा डेटा तसा आपल्याला दिसत आहे. अचानक संध्याकाळच्या सेशनमध्ये एवढा व्हॉल्यूम आला, कदाचित मार्केट पॉझिटिव्ह सुद्धा ओपन होऊ शकतं. कदाचित मार्केट काहीतरी करू शकतं, कारण आता ट्रम्प त्या भरपूर काही काही मेसेजेस टाकतोय. भरपूर ट्विट चाललेत, भरपूर अल्टिमेटम द्यायचे चाललेत इराणला, भरपूर धमक्या द्यायच्या चालल्यात. पण आपल्या मार्केटने आता त्याला सिरियसली घेणं सोडून दिलं. त्याला हलक्यात घेतात आपलं मार्केट. का घेतंय? कारण तो रोज उठतोय आणि काहीतरी करतोय आणि आपलं मार्केट त्याच्यावर चालतंय. आपले लोक म्हणले किती दिवस सहन करायचं? सगळे लिक्विडिटी प्रोव्हायडर्स एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आता त्याच्या अपोजिट मारायचं मार्केट. जे की काल झालं. कालच्या दिवशीही झालं, आजच्या दिवशीही झालं. बरोबर? डेटाच्या जवळ-जवळ इथं गॅप डाउन ओपनिंग केली आज मार्केटने. बट स्टिल पहिल्याच सेशनमध्ये मार्केटने गॅप फिल केला. पुन्हा आलं, इथे रिजेक्शन घेतलं, प्राइस एक्शन बिल्डअप केली, वरच्या साईडला गेलं. पण आपल्यासाठी महत्वाचं काय? ही लेवल महत्वाची. या पॉइंटला जे काही झालं ना, ते महत्वाचं आहे. सगळे नॉर्मल प्राइस एक्शन वाले प्लेयर काय म्हणणार? ब्रेक हो गया रेजिस्टन्स, रिटेस्ट हो गया, ऊपर चला गया. अरे रिटेस्ट होणं म्हणजे काय? रिटेस्ट ड्रॉ करतानाच असं केलंय, असं रिट्रेसमेंट असती. आता मार्केटमध्ये इथे काय रिट्रेसमेंट झालीये का? सस्टेन झालंय मार्केट. सस्टेन पण कशा पद्धतीने झालंय? सेलर्स हे जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह दिसतायत ना या लेवलला. मग ते इथे का वरती नसतील बरं ऍक्टिव्ह सांगा? का नसतील? इथे का नसतील सेलर? का नसतील? या वरच्या लेवलला का सेलर नसतील? असतील ना, 100% असतील. त्यांचं आपण काही सांगू शकत नाही सेलर्सचं. बरोबर? चला पुन्हा एकदा डेटामध्ये जाऊया. उद्याचं बायस हे लक्षात ठेवा. आता तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय ना, ती गोष्ट दाखवतो तुम्हाला. आजचे स्टॉक ऑफ द डे. ओके. तुम्ही जाऊन प्रॅक्टिकली हे स्टॉक चेक करू शकता तुमच्या चार्टवरती. हे बघा, सकाळचा स्क्रीनशॉट इथे अपलोड केलेला आहे. सकाळी नाही म्हणलं तर 9:35 आपल्याला या स्टॉकमध्ये एंट्री भेटलेली आहे. बघू शकता, एंट्री 240 ला केलेली आहे आणि 254 ला हा स्टॉक काढलेला आहे. 5% मुवमेंट ह्यामध्ये आपण कॅप्चर केलेली आहे. ओके. त्यासोबतच दुसरा आपला एक स्टॉक होता. दुसऱ्या स्टॉकमध्ये सुद्धा तशीच मुवमेंट कॅप्चर केली. पण इथे जर का एक गोष्ट तुम्ही चेकआउट केली, थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवू इच्छितो या ठिकाणी. इथे जर का तुम्ही एक गोष्ट नीट चेकआउट केली ना मित्रांनो, तर इथे तुम्हाला दिसेल की टार्गेटच्या अगोदरच आपण एक्झिट केलेलं आहे. मी नेहमी तुम्हाला म्हणतो की टार्गेटलाच ट्रेड काढा किंवा स्टॉप लॉसलाच काढा. मग या ठिकाणी तसं का केलं नाही बघा. पहिल्यांदा इथून रिजेक्शन घेतलं, पुन्हा इथून रिजेक्शन घेतलं. आता एवढं या स्टॉकनं खेळवलंय आपल्याला. मग पुन्हा ह्या लेवलला गेल्यावर मी इथे लगेच बुक केला. ह्याच लेवलला मी बुक केला. म्हणलं की
आता काहीच गरज नाही इथे टाइमपास करण्याची, कारण ऑलरेडी या स्टॉकने सकाळपासून नाही म्हटलं तरी इथे 9:40 ला एंट्री केली या स्टॉकने, आपल्याला 9:35-40च्या आसपास एंट्री दिली आणि दिवसभर हा स्टॉक डे एंड पर्यंत खेळवतोय. मग म्हटलं की इथेच आपण कुठेतरी चांगले आपल्याला अमाउंट भेटते. आता हे इथे सुद्धा एक्झिट करायला एक्सपिरियन्स लागतो. हे जे काही 2 वेळा झालेलं रिजेक्शन मला दिसलं म्हणून मी ते स्टॉकला एक्झिट केलं. जर का हे दिसलं नसतं मी एक्झिट केलं नसतं. आहे त्या परिस्थितीमध्ये होल्ड केला असता. 3:10 इथे कुठेतरी कापला असता. पण मला दिसत होतं काहीतरी. काहीतरी दिसत होतं स्टॉकमध्ये. एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती या स्टॉकला मी आज एक्झिट केलं. हे बघा, स्टॉकला एंट्री घेण्यासाठी एक्सपिरियन्स तर लागतो, 100% लागतो. पण एखाद्या स्टॉकमधनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला मागील खूप वर्षांचा अनुभव लागतो. प्राइसला वाचावं लागतं. प्राइस ह्या लेव्हलला इम्पल्सिव्हली टच होते. एक गोष्ट जर बघितली, हे प्राइस ॲक्शन जोरात टच होते. इथे टच झाली, इथेही टच झाली एका स्पाइकमध्ये. पण एवढी जर का इथे बायर्सची स्ट्रेंथ आहे, तर मग पुन्हा का खाली येते? विचार करण्याची बाब आहे ना. जर का या प्राइसमध्ये एवढी स्ट्रेंथ तुम्हाला दिसत आहे, तर हे पुन्हा खाली का येते? याचा अर्थ या लेव्हलला म्हणजे जी काही ₹660 ची जी काही लेव्हल आहे, 660, 660 ही जी काही लेव्हल आहे ना, या लेव्हलला सेलर बसलेले आहेत या स्टॉकमध्ये. गॅलंट म्हणून एक स्टॉक आहे. यामध्ये सेलर्स बसलेले आहेत. म्हणून हे या स्टॉकला इथं दाबायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. त्यांचा डिसिजनला आपण रिस्पेक्ट करू. जर का जायचं असतं दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये वर गेला असता. नाही गेला. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता दिसत नव्हती. मला गेला असता तरी काही अडचण नव्हती. पण इथे मी काहीतरी माझे 2-4 कन्फर्मेशन घेऊन या स्टॉकला इथे एक्झिट केलेलं आहे. ओके. आता जर का वरचा बघितला फर्स्ट क्राय तर बघण्याची गरजच नाही. त्यांनाच रडवलेलं नाहीये आपल्याला कुणालाच. जनरली काय झालेलं आहे, एंट्री इथे घेतली. या पॉइंटला एंट्री आपण घेतली. इथे बघू शकता एंट्री झाली. लगेच हा पळत वर गेला. थोडं टार्गेट राहिलं होतं. परत खाली आला आणि इथे सक्सेसफुली टार्गेट उडवून अजून वर गेला. हा निम्मा चार्ट आहे बरं का. अजून हा स्टॉक वर गेलेला आहे. आपण 5% काढले, हा 10%, 10-12% वर जाऊन आलाय स्टॉक. बघा. जर का आता मी फिक्स टार्गेट लावलं होतं ह्यामध्ये, जर मी ट्रेलिंग करत बसलो असतो ना, आरामात 10% घेतले असते. काय गरज काय आहे ऑप्शन ट्रेडिंग करायची? कुठे आहेत ऑप्शन बायर्स? कुठे आहेत? काही गरज नाहीये. इक्विटी ट्रेडर पण चांगले पैसे कमवू शकतो. आता हे कसं कमवतोय आपण? जे काही जे काही स्टॉक्समध्ये बल्क डील होती, एखाद्या स्टॉकच्या ओव्हरऑल मार्केटच्या क्वांटिटी मधली 2, 3, 4% एवढी जर का क्वांटिटी एखाद्या प्लेयरने उचलली ना, तर ही अशी मुव्हमेंट येते. 5% वर उचलली तर ती एनएससीच्या बोर्डवरती तो स्टॉक दिसतो. आता सर्वांसाठी एक होमवर्क आहे. हा स्टॉक तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटवरती जे काही बल्क डीलचा सेक्शन असतो. आजच्या दिवशी झालेल्या सगळ्या बल्क डील तिथे दिसतात आपल्याला. तो त्या बल्क डीलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला तो दिसतोय का मला सांगायचं सर्वांना. ओके. मी आता नाही तुम्हाला दाखवत. तुम्हीच मला चेक करून सांगा. थोडाफार तुमचाही अभ्यास होईल. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवल्या. तुम्ही नुसतं बघायला आणि सोडून द्याल. मग थोडंफार रिसर्च करा, की ह्या मागे काय लॉजिक असेल. ऑलरेडी एवढा वाढलेला. ऑलरेडी हा स्टॉक इथे 5-6% वाढला होता. 5-6% सकाळी एवढा स्टॉक वाढलाय. अजून जाण्याची स्ट्रेंथ आहे का? एवढ्या हायर लेव्हलला सुद्धा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेण्यासाठी काय लागतो मित्रांनो? एक्सपिरियन्स लागतो पाठीमागचा. नाही म्हटलं तरी 7, 8, 10 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो मार्केटमध्ये, जो की माझ्याकडे आहे. लर्निंग करून म्हणजे जेव्हापासून मी स्टॉक मार्केट हा विषय सुरू केला ना, तेव्हापासून आजपर्यंत मला नाही म्हटलं तर 11 वर्ष झाले मार्केटमध्ये आणि मी ट्रेडिंग माझ्या स्वतःचे पैसे मार्केटमध्ये टाकून रिअल ट्रेडिंग करतोय त्याला 8 वर्ष झाले मार्केटमध्ये. हा अनुभव हा अनुभव तुम्हाला कोण देणार आहे? सांगा. हा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतायत, हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगितलं पाहिजे. बिकॉज तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असतो. तुम्हाला माझ्याकडून काहीतरी चांगलं नॉलेज भेटतंय, काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी शिकायला मिळतात. हे बघून मला सुद्धा आनंद होतो. सो त्यामुळे कमेंट नक्की करत जावा आपल्या प्रत्येक व्हिडिओला. जेणेकरून मला चांगलं मोटिव्हेशन मिळतं आणि मी तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी ह्या सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. तर उद्या मार्केटमध्ये काहीतरी अनसर्टन गोष्टी घडू शकतात, हे मी आधी सांगून ठेवतोय. आता बघूया कशा पद्धतीने, कारण पोझिशन एवढ्या मोठ्या प्लेयरने रिव्हील केलेला नाहीये. याचा अर्थ ते थोडेफार न्यूट्रल आहेत, कॉन्शियस आहेत. काहीतरी गडबड मार्केटमध्ये दिसते, कारण मार्केट आता एका इम्पॉर्टंट झोनला ब्रेक करून क्लोज झालेला आहे. याची क्लोजिंगची मुवमेंट आहे ती नक्की रिअल आहे का फेक आहे, उद्या मार्केट ओपन झाल्यावर पुढच्या एका तासात आपल्याला नक्कीच समजून जाईल. ओके. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला 100% लाईक करा, तुमच्या कमेंट देखील करा
अजून काही तुम्हाला माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवे असेल, काही सजेशन्स हवे असतील, मला नक्की सांगा. आपण भेटूया आता उद्याच्या सेशनमध्ये. ओके. थँक यू सो मच मित्रांनो. लर्निंग करत राहावा. तुमची ही जर्नी सक्सेसफुल बनवा.